अधिक येईल हाता होईन अवघे देते जन्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हे लावते प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबर कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबर भगवंताकडे भाग्य प्राप्त होण्याची प्रार्थना करताय. या अभंगामधून आणि भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. लढिवाळपणाची ही प्रार्थना आहे. देवा तुला जर आम्ही जीवन समर्पित केलं असेल तर आमची इच्छा कोण पूर्ण करणार आहे नाही का नाही. कोण तुझ्याशिवाय आमची इच्छा पूर्ण करणार आहे. काय भगवंताकडे प्रार्थना करता आहे. काय प्रार्थना जगद्गुरु तुकोबारांनी केलेली आहे तर भाग्य प्राप्त होण्याची प्रार्थना अभंगामधून आणि भगवंताकडे प्रार्थना करतायत. भाग्य प्राप्त होण्याची प्रार्थना जगद्गुरु तुकोबारांनी केलेली आहे नाही का नाही. साधका करता अत्यंत मोलाचा असा अभंग आहे. साधकाला जे भाग्य प्राप्त व्हावं किंवा ज्या भाग्याने साधक भाग्यवान असावा आणि अत्यंत सगळेच भाग्य तुकोबारांनी या अभंगात काय केलेले आहे वर्णन केलेले आहे आहे का नाही. तुकोबाराय मला संतांमध्ये दोन प्रकार पडतायत. एक साधन सिद्ध संत आणि एक सिद्ध संत आहे का नाही. साधन सिद्ध संत आणि सिद्ध संत ज्ञानोबराय ही संत आहेत आणि तुकोबाराय ही संत आहेत. दोघंही संत आहेत पण ज्ञानोबराय शुद्ध संत आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. उपजताचे ज्ञानी जन्मतात ते ज्ञानी म्हणून आले. पण जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र साधका करता जास्त महत्वाचं आहे ज्ञानोबारायांपेक्षा. म्हणजे ज्ञानोबारायांचं चरित्र खालच्या दर्जाचं निवरच्या असं नाही. दोन्ही एकच आहे. एका अवतारात संसारिक म्हणून आले आणि एका अवतारात शुद्ध महात्मा म्हणून आले. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून अत्यंत महत्वाचं आहे. कारण प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. ज्ञानोबरायांनी प्रपंच रचना त्यागिली पण भोगोनी नाही त्यागिली. भोगली नाही आणि तिचा स्पर्शही केला नाही. जसं शुकाचार्यांचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात विषय जिनोनी जन्मले शुकादि कदे जादुले ते विषव अनिता जाहले भाटयाचे. विषय जिनोनी जन्मले जसे शुकाधिक महात्मे विषय जिंकून जन्माला आले तसे ज्ञानोबराय काय झाले विषय जिंकून जन्माला आले. पण तुकोबारायांनी संसार केला आणि संसार करून मग परमार्थ केला आणि म्हणून आपल्या करता ती अत्यंत महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी साधका करता अनेक प्रकारानं भगवंताकडे मागण्या केलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या मागण्या जगद्गुरु तुकोबारायांच्या आहेत. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करत असताना देवा मला ऐका नाही अशा प्रकारचं भाग्य कधी प्राप्त होईल असा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात देवाकडे प्रार्थना करतायत. ऐसे भाग्य होईल आता होईल ऐसे भाग्य होईल आता होईल
बरोबर आहे म्हणतात देवा. असं भाग्य मला कधी प्राप्त होईल? ऐशे भाग्य काही काही म्हणजे कोणत्या वेळेला? लहाता. लहाता शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होईल, आहे का नाही? कोणत्या वेळेला मला असं भाग्य प्राप्त होईल? तुकोबारायांनी ज्या भाग्याची व्याख्या केलेली आहे, जे भाग्य म्हणून काय भाग्य पाहिजे तुकोबारायाला महाराज? मला माझ्या अल्पशा बुद्धीनं असं वाटतंय की पुढच्या अभंगात तुकोबारायांनी ते भाग्याचंच वर्णन केलंय. तुकोबारायांना जे भाग्य मिळवायचंय त्या भाग्याचं वर्णन म्हणजे सगळा अभंग आहे. अवघे देखे जन ब्रह्मरूप, अवघे ब्रह्मरूप जन देखे, ऐशे भाग्य कै लाहता होईन. शांती क्षमा दया मूर्तिमंतांगी, ऐशे भाग्य कै लाहता होईन. परावृत्त संगी कामादिक, ऐशे भाग्य कै लाहता होईन. विवेकासहित वैराग्याचे फळ, ऐशे भाग्य कै लाहता होईन. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, ऐशे भाग्य कै लाहता होईन. ऐशे भाग्य कै लाहता भक्ती नवविधा भाव शुद्ध वरी, ऐशे भाग्य कै लाहता होईन. इथपर्यंत या भाग्याचं वर्णन केलं आणि त्या भाग्याचं फळ म्हणजे तुकोबारायांनी सांगितलं आनंदे सागर हेलावती. ते भाग्य अशा प्रकारचं मला मिळावं आणि त्या भाग्याचं फळ, जितका गोड अभंग आहे, त्या भाग्याचं फळ आणि भाग्य देणाऱ्याला प्रार्थना तिने एकाच अभंगात केले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तुलाच का प्रार्थना करतोय? तर तुझ्याशिवाय ही भाग्य कोणी पुरवू शकत नाही. अशा प्रकारचे आपण एका विचार करूया. जगद्गुरु तुकोबारायांनी भाग्य म्हटलंय, तर तुम्ही ज्याला जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग सगळ्या अभंग ज्याला भाग्य म्हणला असेल तर याला भाग्य म्हणतात. पहिलं भाग्य म्हणजे काय? पहिला शब्द आपला मुळात मी डायरेक्ट अभंगावर लगेच याच्यामुळे आलो की आपल्याला जास्त विचार करता यावा. भाग्य शब्दाचा अर्थ काय आहे? भाग्य शब्दाचा अर्थ काय? भाग्य 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 म्हणजे नशीब. आपण काय म्हणतो? भाग्य म्हणजे नशीब. कोशामध्ये सुद्धा महाराज मी पाहिलं शब्दकोश आपल्याकडे, तो त्या कोशामध्ये सुद्धा भाग्य शब्दाचा अर्थ काय केलाय? नशीब. भाग्य शब्दाचा अर्थ काय केलाय? नशीब केलाय. नशीब अर्थ होतो भाग्य, नशीब, प्रारब्ध. पण मला सूक्ष्मता अशी वाटते त्याच्यात, बरं का? ती सूक्ष्मता अशी असेल योग्य असं मला म्हणायचं नाही, पण मला अशी वाटते की भाग्य वेगळं आणि त्यात थोडा बदल, आपण ज्याला 19-20 म्हणतो, थोडा बदल वाटतो. कसा बदल वाटतो? की नशीब कशाला म्हणतात? नशीब शब्दाची व्याख्या काय आहे? प्रारब्ध शब्दाची व्याख्या काय आहे? अनुकूल प्रतिकूल प्रसंग आपण केलेल्या कर्माचे आपल्यावर येऊन आदळतात, त्याला आपण काय म्हणतो? नशीब म्हणतो. अनुकूल प्रसंग अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो. अनुकूल म्हणजे सुखात्मक आणि प्रतिकूल म्हणजे दुःखात्मक. जो प्रसंग आला त्याला आपण नशीब म्हणतो. पण महाराज, प्रारब्धानं आपल्यावर एखादा प्रसंग आणून टाकला, तो सुखात्मक दुःखात्मक असेल तर त्याला भाग्य म्हणल्या जात नाही. भाग्य म्हणल्या जात नाही, त्याला भाग्य म्हणल्या जात नाही. भाग्य कशाला म्हणतात? फक्त अनुकूल प्रसंगाला माणूस भाग्य म्हणतो, प्रतिकूलाला भाग्य म्हणत नाही, आहे का नाही? काऊ लोकांना 10 पोते सोयाबीन झाल्या, एका बॅगलं आणि आम्हाला 5च पोते झाली, आमचं भाग्य असं म्हणतो का? तिथे काय म्हणतो? भाग्य शब्द वापरला तरी नुसता भाग्य वापरत नाही. भाग्य शब्द जरी वापरला तर नुसता भाग्य वापरत नाही, दुर्भाग्य शब्द वापरतो. तिथं काय वापरतो? दुर्भाग्य किंवा अभाग्य. अभागी ज्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? अभागी, आहे का नाही? भाग्य शब्दाचा अर्थ जरी नशीब असा केला, पण एवढा थोडं सूक्ष्मता जर त्या भाग्य शब्दात केली तर अनुकूल प्रसंग मिळणं, याला आपण भाग्य असं म्हणतो. विठ्ठल विठ्ठल.
शब्दाचा अर्थ जरी आपण महाराज अनुकूल प्रसंगाला भाग्य म्हणतो आहे का नाही. आणि मग तुकोब आपण जे जे विषय संसारात मिळतो ज्याला आपण अनुकूल म्हणतो तुकोबारायांनी त्यातलं एकही मागितलं नाही, एकही मागितलं नाही. आपण स्त्री पुत्र संतती संपत्ती याला भाग्य म्हणतो. अनुकूल हे विषय असणं याला आपण भाग्य म्हणतो आहे का नाही. आता त्याच्यातही थोडासा सूक्ष्म विचार केला तर अनुकूल अनुकूल कोणत्या विषयाला म्हणतो आपण आणि प्रतिकूल कोणत्या विषयाला म्हणतो आहे का नाही. जे आपल्याला आनंद देतात त्याला आपण अनुकूल म्हणतो, जे आपल्याला दुःख देतात आपण त्याला काय म्हणतो, प्रतिकूल म्हणतो. बरोबर आहे का नाही. प्रतिकूल म्हणतो. अनुकूल विषय महाराज ऐका, या विषयाची मागणी तुकोबारायांनी केलेली नाही. का केली नाही, कारण तुकोबाराय त्याला भाग्यच मानायला तयार नाही. धनपुत्र तारा भाग्य तरुण धनपुत्र तारा निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. धन भाग्य नोहे, दारा भाग्य नोहे, पुत्र भाग्य नोहे. याला भाग्य तुकोबारायांनी म्हणलेलं नाही आहे का नाही. भाग्य म्हणलं नाही महाराज, दुर्भाग्यवान म्हटलंय त्याला आहे का नाही. दुर्भाग्य म्हटलंय त्याला, भाग्य म्हणलेलं नाही. मग भाग्य तुकोबारायांनी त्याला का म्हटलं नाही, त्याला भाग्य म्हणता येत नाही का. आम्ही कसे भाग्य म्हणतो, आपण त्याला भाग्य म्हणतो त्याचं कारण आपण आंधळे आहोत म्हणून आहे का नाही. आपण आंधळे आहोत, अज्ञानाच्या ज्ञानाची दृष्टी नसल्यामुळे. विवेकाची दृष्टी जय निहाळीची किरीटी तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिशे आहे का नाही महाराज. इथल्याच लोकाला भाग्य म्हटलं नाही. संतांचं काय असतं मला, संत असतात. एका माणसाने मुंबईला त्या काळात रामकृष्ण परमहंस होते त्या काळामध्ये महाराज 12 लाखाचा बंगला बांधला. त्यांच्या चरित्रात येतं 12 लाख त्या काळात. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद किती जुना काळ 12 लाखाचा, मुख्य गेला लाखाचा की नावलौकिक वाढलं. आताच्या काळात 12 कोटीच्या पुढे बंगला आणि असं बांधलेला. आणि रामकृष्ण परमहंसाकडे गाडी नेली. महाराज चला म्हणले आमचा बंगला पाहायला. तस महात्मा होते, माळी जे होते नेले, ते होते निवांतच गेले. दया पाणी आयुष्य केले व्हावे गा, काही हरकत नाही गेले. आणि गेले सगळा बंगला पाहिला, फळ्या गेल्या सगळं दाखवलं. बसल्यावर महाराज बंगला कसा आहे म्हणले, चांगला आहे. महात्म्याला काय करायचं, हो चांगला आहे. तेवढ्यात त्याचं समाधान नाही झालं. नाही महाराज सांगा ना बंगला कसा वाटला तुम्हाला. आता याला म्हणतात खाजून अवधान. कशाला 3-3दा पुन्हा चांगला म्हणले ना, बस झालं. पुन्हा खाजून अवधान नाही सुरुवात केली. म्हणले महाराज नाही पण खरं सांगा. त्याला वाटलं की वर्णन थोडं महात्म्यानं करावं नाही का नाही. आता महात्माच होते महाराज ते आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात हे संसारी लोक सोहळे भोगतात, हे भक्त भोगत नाही. संसारी सोहळे भोगेती सकळ भक्ता त्याचे फळ विठोबाचे. बघूया आहे का नाही. एखाद्या लग्नाला गेलो आपण, एखाद्याच्या वाढदिवसाला गेलो, एखाद्याच्या कशा काय लोकांची हौस असते. ते लाईट ते फोकस लग्नात ते महाराज ते आता किती, ते आता काही सांगायची गरज नाही. असं पाहिल्यावर तुम्हाला सांगतो 3 प्रवृत्तीचे लोक तिथे असतात. 3 प्रवृत्तीचे लोक असतात. पहिल्या प्रवृत्तीचा माणूस राहतो त्याला आनंद होतो, त्याच्या जे संबंधी असतात किंवा त्याला जे त्याच्याकडून ज्याला फायदा होत असेल त्या लोकांना आनंद होतो. पण त्या कार्यक्रमात काही जळणारे असतात, तिकडे फोकस चालतात. महाराज अर्धा हातात असतात आणि ते नवरी का बसून चालले त्याच्यात महाराज. तर ते इथं काय होतात, ते याचा कसा उत्सव जळणारा एक वर्ग असतो. जळणारा असेल, आनंदित होणारे संसारिकात प्रकार असतील. पण तिथं जर एखादा परमार्थिक साधक असेल तर तो सोहळा पाहून आनंदित होणार नाही. त्याला पुढचं दिसेल, त्याला पुढचं दिसेल. अरे आज तुम्ही सोहळे भोगायला लागले पण उद्या काय परिणाम होणार आहे, उद्या याचा काय परिणाम होणार, याचा उद्याचा परिणाम त्याला दिसत जाईल. आणि उद्याचा परिणाम जर त्याला दिसत नसेल तो खरा साधकच नाही. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं गड्या, तू विचारलंय पुन्हा म्हणून एक सांगतो. बंगला चांगला आहे खरंच, वर्णन करायसारखं आहे. पण या 2 कमीपणे 2 उणिवा आहेत. त्या उणिवा जर भरून काढल्या ना तर तुझ्यासारखा बंगला या पृथ्वीवरच नाही. त्यांना सांगितलं महाराज सांगायला गेस आपल्याला काय पुन्हा 5-10 लाख घालतो
आणि पुन्हा त्या उणीवा भरून काढतो. काय उणीवा आहे सांगा? त्यांनी सांगितलं पहिली उणीव आहे. दोन उणीवा तुला सांगतोय. पहिली उणीव आहे, एक तर तुला या बंगल्यातून बाहेर पडावं लागेल. पहिली उणीव आहे, तुला या बंगल्यातून बाहेर पडावं लागेल. आणि दुसरी उणीव आहे, तुला जरी बंगल्यातून एखाद्याला बाहेर नाही पडावं लागलं तर बंगला तुला बोकांडी पडेल. एक तर तुला बाहेर पडावं लागेल, नाही तर बंगला पडेल. त्या दोन गोष्टी जर तू घालवल्या तर तुझ्यासारखा बंगलाच नाही. काय म्हणणार आहे महाराज? काय म्हणणार आहे? काय म्हणणार? याला म्हणतात विवेकाची दृष्टी. मला त्याला भाग्य म्हणत नाही. अरे इथल्या लोकांना नाही, स्वर्गातल्या लोकांना सुद्धा संतांनी काय म्हटलं नाही? भाग्य म्हटलं नाही. भाग्य म्हटलेलं नाही. एक सांगू, इथल्यांनी संसार तुम्ही माणसा संतांना स्वर्गाला जाता येत नसेल, तेवढं पुण्य नसेल. स्वर्गाला जायला पुण्य लागतंय. शतमक संपत्ती स्वर्गीचे. स्वर्गाला जायला पुण्य लागतंय. अरे स्वर्गाला जायला पुण्य नाही, स्वर्गातले काय म्हणतात? स्वर्गातले काय म्हणतात म्हणजे तेच प्रमाण थोडे गाते. विठ्ठला विठ्ठला धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. असं करते ब्रह्मादित्य हे कोणी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. मराठीच्या प्रमाणात तुम्ही आज धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. कसा मृत्यू लोक भाग्याचा आहे हे म्हणते. धन्य धन्य भाग्यवान लोक आहेत ते. मला स्वर्गातले देव ब्रह्मदेवाचं याच्यात वर्णन आलं का नाही? ब्रह्मदेवाने म्हणावं, ब्रह्मदेव हे सगळे भाग्यवान समजतात या मृत्यू लोकांच्या लोकांना भाग्यवान समजतात. पण कुणाला विषयाची अनुकूलता आहे त्याला, विषयाकडे ज्याचं मन लोलिंगच झालंय त्याला कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात भाग्याचे? कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात? सदाशिव कुणाला म्हणतात? अरे संसारिकाला पाहून, महाराज विषयानं बरबसलेला पाहून ते म्हणत नाही. जे कोणी वाळवंटीचे सुख, कोणत्या सुखाला पाहून लाळ भरतात ते वाळवंटीचे सुख. वाळवंटीचे कोणता आनंद हे वाळवंटात. अवघे देखे जन ब्रह्मारूप अवघे देखे जन. ऐसे भाग्य कोणी वाळवंटीचे सुख. कोणतं सुख आहे वाळवंटात? वाळवंटात काय सुख आहे महाराज? वाळवंटात वाळू आहे. आपल्याला सुख आहे का वाळवंटात? सुख आहे वाळवंटात? गडबडीत आंघोळ करून बाहेर पडायचं का? वाळवंटात सुख आहे आपल्याला? काय वाळवंटात सुख आहे? कोणतं सुख आहे वाळवंटात? वाळवंटात बंगला आहे, वाळवंटात गाडी आहेत, वाळवंटात शिंपली आहेत. कोणते काय त्याची काय चांदी थोडीच होती?
आहे का नाही? चमकलं तरी ते काय शिंपले कोणतं चुके वाळवंटात अवघे देखे जन ब्रह्मरूप. महाराज ब्रह्मरूप अवघे जन देखे हे सुख फक्त कुठे आहे? वाळवंटात. म्हणजे वाळवंटात कस काय? वाळवंटात कस काय? तुम्हाला एक सांगू का? आता मला एक दुसरा भाव आठवला याच्यातून दुसरा एक भाव आठवलाय. महाराज वाळवंट शब्दाचा अर्थ पहिलं मी तुम्हाला सांगितलं की ऐशे भाग्य कैला आता होईल. कैशे भाग्य पूर्ण अभंग सांगितला ऐशे भाग्य. पण मला आता दुसरा एक भाव आठवलाय की वाळवंट काय? वाळवंट शब्दाचा विस्तार म्हणजेच पुढचा अभंग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरवे नीट आणि उत्तम. वाळवंट बरव पाहिजे, नीट पाहिजे, उत्तम पाहिजे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम. नीट उत्तम. नीट पाहिजे, उत्तम श्रेष्ठ स्वच्छ पाहिजे. आणि काम परावृत्त संगी काम क्रोधा हे वाळवंट उत्तम. आणि जे वाळवंट उत्तम त्या वाळवंटात अवघेद एके जन ब्रह्मरूप आणि अवघेद एके जन ब्रह्मरूप. ते मग तया सुखांत नाही पार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक दोष आहेत महाराज याच्यात, अनेक दोष आहेत. एक दोष नाही महाराज. एक ऐका, संतांना विषय मिळवता येत नव्हते असं नाही बरं. मला एक कथा ऐकायला मिळाली नामदेव महाराजांच्या जीवनात. बहुतेक तुम्ही ऐकली ना ऐकली मला माहित नाही. मी पहिल्यांदा ऐकली. म्हणजे कथा आपण अर्धी ऐकलेली आहे पण अर्धी पहिल्यांदा ऐकली. महाराज ज्या वेळेला दिल्लीला नामदेव महाराजांचं कीर्तन झालं आणि त्या कीर्तनात लोधी बादशाहनं गाय काय केली? कापली. आणि गाय कापल्यावर नामदेव महाराजांनी उठवली. इथपर्यंत कथा आपण ऐकली. पुढची कदाचित पुन्हा ऐकली मला माहित नाही. मी राजेंद्रदास महाराजांच्या मुखातून कथा ऐकली नाही का नाही. बहुतेक ती कथा भक्तमाली नावाच्या ग्रंथात असली पाहिजे. त्यात नामदेव महाराजांची वेगळी वेगळी चरित्र आहेत नाही का नाही. त्यांनी ते सांगितले आणि त्यांनी सांगितलं. लोधी प्रसन्न झाला की साधू आहे पण खतरनाक साधू आहे. मेलेली गाय उठवली मला खतरनाक आहे. आणि म्हणून नामदेव सेवक पाठवले आणि सांगितलं जाओ ज्ञानदेव को बुला केला. ज्ञानदेव कारण माऊलीचे पहिले चमत्कार त्याच्या कानावर गेलेले होते. त्याला वाटलं हाही चमत्कार करणाराचं नाव काय? कुठे इतके भानावर राहते ज्ञानदेव आहे का? त्याला काय करायचं? त्याला काय करायचं नाही का नाही. ज्ञानदेव को बुला केला. ते आले म्हणजे ज्ञानदेव कोण आहे? बोलवलं. चला माऊली निघाली. नामदेव महाराजांनी सांगितलं तुम्ही थांबा मी जातो. म्हणले तुम्ही का? म्हणजे त्याचं कारण आहे किती एवढं नाही भानावर नाही. त्याचं काय काय कोण्या घडीलं अनुकूल तर कोण्या घडीलं प्रतिकूल. तुम्हाला ते वेळ वाटलं बोलेल म्हणून. आणि मी सेवक असताना तुमचं काय काम आहे म्हणून मला जाऊ द्या. त्यांनी सांगितलं माऊली म्हणजे मग नामदेव महाराज तुम्हालाही बोलेल ना ते. त्यांनी सांगितलं मला बोललं तर चालेल पण तुम्हाला बोललेलं मला चालणार नाही. आम्हाला बोललं तर जातो आम्ही. नामदेव महाराज गेले. 4 वारकरी घेऊन भजन करत करत त्याच्या सांगितलं प्रसन्न झालो मी. गाय उठवणार तुम्हीच म्हणले. हो म्हणे प्रसन्न झालो मागा काहीतरी. आता नामदेव महाराज असे पक्कड साधू काय मागायचं नाही काही नाही काय नाही. त्यांनी खूप आग्रह केला पण त्याचा आग्रह महाराज अगदीच झाला. नामदेव महाराजांनी सांगितलं ठीक आहे काय नाही मला काय नको पण आमच्या भगवंताला काही द्यायचं तर दे. नामदेव महाराज वाटलं काही ना काही करून इथून सुटका करून घ्यायची. मग त्याने हिरे माणिक मोती जळल्याला पलंग दिला आणि सांगितलं जाओ हमारे भगवान की शय्या. म्हणजे झोपणीचा पलंग म्हणून देवाला झोपायला नव्हता एवढा मोठा पलंग. नामदेव महाराजांनी विचारलं असं तो म्हणजे तुम्ही नाही भारावलंच होतं. आमचे सेवक नेऊन देतील. नामदेव महाराज म्हणजे नाही माझ्या मालकाची शय्या आहे मी माझ्या बसक्यावर नेणार. मी नेणार म्हणे नाही म्हणे नामदेव महाराजांनी पण त्यानं काय केलं
चार शेव बरोबर दिले, कारण हिरे माणिक मोती लागलेले या साधू कोणी लुटील गेले. तो शेवक नाही म्हणे सोबत. ते शेवक आले नामदेव महाराजांनी यमुनीच्या तीरावर शेवक बरोबर यमुनीच्या पाण्यात दिलं फेकून, ते पोल पाणी दिलं फेकून, ते पोल शेवकांना जाऊन सांगितलं महाराज ते पलंग फेकलं मी. ते पुन्हा बोलवलं, नामदेव महाराज गेले. त्यांना विषय बदलला, सांगितलं बाबाजी मला माझ्याकडे तो एकच पलंग होता आणि आमची राणी म्हणते की तो दिला तर द्याव त्या साधूला, पण तसा दुसरा बनवायचा आहे, तर एकदा त्याचा नकाशा पाव असतो किंवा आणा. म्हटलं साधू कुठून आणतोय? त्यांनी सांगितलं मी आता माझ्या जवळ नाही, मी तो कुठं टाकला? सांगितलं यमुनीच्या पाण्यात टाकला. म्हणजे यमुनीच्या पाण्यात टाकला का टाकला? तुम्ही सांगा, तुम्ही कोणाला झोपायला दिला? देवाला. आणि यमुना माता म्हणजे आमच्या भगवान कृष्णाची पतिव्रता पत्नी. मग बाबा आपल्या कोणत्या मालकाला कधी आठवून टाकण्यात येईल, त्याच्या पत्नीकडे देऊन टाकला, मालकाला झोपी घाला. आलो का तिथे पुन्हा पुन्हा काती येऊ लागलं. नाही मेरा पलंग आणलं तिथे पूर्ण चाललो नामदेव महाराज. कडीवर आले नामदेव महाराज, पाण्यात हात घालायचा आणि फेकायचा, पाण्यात हात घालायचा आणि फेकायचा. 50 पलंग फेकली आणि त्याच्या पलंगापेक्षा कितीतरी पटीनं भारीचे पलंग हरवलं. त्यांनी सांगितलं तू घे, तू कोणता नमुना घ्यायचा का पैसे घ्यायची तर जाय नाही. घेऊन हरवलं महाराज. ते मला सांगा, ज्यांना लाखो पलंग बाहेर फेकता येतात त्यांना काय करता येत नाही? मठ बांधता येत नाही, त्यांना पंढरपूर विकत घेता येत नाही, त्यांच्या घरी खायला नाही. रे देश दे दाशी काम देनो घरी, हा पर नाही भाकरे भक्षावया भक्षावया, करे नाही भाकरे भक्षावया भक्षावया. विदेशी दाशी काम देनो घरी परी. त्याचा आनंद घेतला का? कारण त्याला भाग्य, आपण अनुकूलाला समजावं ना भाग्य. महाराज खूप बरं आहे काय आपण देवाकडे जातोय. महाराज अनुकूलाला का भाग्य समजलं नाही विषयातल्या संतांनी? ऐका त्याचं कारण आहे महाराज. आपण सगळे देवाकडे प्रतिकूलतेचा, आपल्याजवळ प्रतिकूलता येऊ नये आणि अनुकूलतेनं प्रवेश करावा अशीच मागणी करतो का नाही? एवढं लेकरू जरी आपण देवाकडे नेलं तर आपण त्याला मागतो, देवाला मागायला लावतो काय? देव बापा, काय देव बापा सुखाच ठेव, सुखाच ठेव. म्हणजे अनुकूलता कशी आहे? आपली सुखाच ठेव, सुखाच ठेव. ही काय आपली अनुकूलता, ही काय आपली अनुकूलता. बरोबर आहे ना? सुखाच ठेव ही काय अनुकूलता. बरोबर आहे ना? आणि महाराज विषयाची अनुकूलता संतांनी नको म्हणली, सुखाचं ठेवणारी अनुकूलता का नको म्हणली? त्याचं कारण आहे सुखाची विषयानं विषय हे मी पहिलंच सांगितलं, आपण भाग्य कशाला म्हणतो आणि दुर्भाग्य. जे आपल्याला आनंद देणार आहे त्याला भाग्य म्हणतो आणि जे दुःख देणार आहे त्याला काय म्हणतो आपण? दुर्भाग्य म्हणतो, आहे का नाही? अभाग्य म्हणतो. भाग्य म्हणतो जे आपल्याला आनंद देणार आहे त्याला. आणि विषयाची अनुकूलता आपल्याला विषयाच्या प्रतिकूलतेपेक्षाही जास्त दुःख देणारी आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी तर स्पष्ट देवाला सांगितलं, देवा माणूस म्हणतोय ना, हाय देवा किती दुःख आहे या संसारात, हो कंटाळलो मी दुःखाला, म्हणतो का नाही माणूस? कंटाळलो ना देवा, नाही कंटाळलो म्हणतो. काय म्हणतो आपण? एका साडीचा तो एक दुःख बाजूला केलं की आणि एक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटते, भय का पचित्ती भरलासे अनेक दुःखे सांगू किती. देवा आणि किती किती दुःख सांगावेत, या दुःखाला जीव कंटाळा, मरण भरे परी काय अवकळा ऐशी. म्हणतो ना आपण, या दुःखापेक्षा देवा काय झालेलं बरं? मेलेला बरं. तुकोबारांनी प्रार्थना केली, तर चला जीव संसारीच्या तुका, चला जीव संसारीच्या तुका, तुझा विना सखा कोण माझा. तुकोबाराचा जीव उभा
कशाला त्रासला हा जीव, कशाला त्रासला? संसारीच्या दुःखा नाही, सुखा सुखा. का त्रासला? कारण आपण व्याख्या केली की आपल्याला जे आनंद देण्याला सहाय्यक आहे, त्याला आपण त्या विषयाला काय म्हणतो? भाग्य म्हणतो. आणि मूळ आनंदाकडे जाण्याकरता अनुकूल विषय जेवढा प्रतिबंध करतात तेवढे प्रतिकूल करत नाही. मूळ आनंदाकडे जायचंय आपल्याला, आणि मूळ आनंदाकडे जाण्याकरता प्रतिकूल विषय एवढा आपल्याला बंधन करीत नाही. कारण प्रतिकूलाची आसक्ती नसते. प्रतिकूलात एक फायदा आहे, प्रतिकूलही भोगावं लागतं आणि अनुकूलही भोगावं लागतं. पण प्रतिकूल महाराज आपण आसक्तीनं भोगतो का? आसक्तीने जाऊ दे. आपण दुःख आवडीनं भोगतो का सुख आवडीनं भोगतो? म्हणजे सुखात दोन कोटी, दुःखाचा नुसता भोग आहे, सुखात भोग सुद्धा आणि भोगाची आवड सुद्धा. आणि महाराज भोगाच्या आवडीनं जे दुःख होतं ते भोगानंही होत नाही. विठ्ठल विठ्ठल. मोह म्हटलंय, मोह धरिल्या ऐसे होईल, जे असते प्रतिष्ठा जाईल, आणि परलोक ही अंतरेल. आई केशी परलोक अंतरेल. कधी? मोह धरिल्या ऐसे होईल. अनुकूल विषयाचा चित्ता राहतो. म्हणून तो तुकोबारायने देवाकडे प्रार्थनाच केली, तुझे उग ओनी गोवे, तुझे उग गावे त्याचे खावे, तुझे उग ओनी गोवे, तुझे उग ओनी गोवे, तुझे उग ओनी गोवे. भावे त्याचे भावे, पण तुझे गोवे उगवणी तू धावे. दुजे शब्दाचा अर्थ दुसरे गोवे होतो, आणि दुजे म्हणजे दोन घ्या. सुखात्मकता ही गुंताळे उगवावे लागतात, दुःखात्मकता घे उगवावेच लागतात, पण सुखात्मकता ही गुंताळे उगवावे लागतात. आणि म्हणून महाराज त्याला ते भाग्य मानत नाही. मग कशाला भाग्य मानतात? जे आम्हाला खरं सुख प्राप्त करून देतं त्याला आम्ही भाग्य म्हणतो. आणि असं भाग्य मला कधी प्राप्त होईल? कोणतं भाग्य आहे ते? अवघे देखे जन ब्रह्मरूप. हे भाग्य मिळालं तर मग तया सुखा अंत नाही पार. मग सुखा अंत पार नाही, आणि अवघे देखे जन ब्रह्मरूप याचा अनन्य संबंध काय? का नाही? अवघे ब्रह्मरूप देख पाहणं आणि त्याच्यातून आनंद सुख मिळणं याचा संबंध काय? याचा अर्थ, याचा काहीतरी संबंध लावावा लागेल का नाही? असेल ना संबंध. म्हणजे खरं सुख मिळवायचं असेल तर अवघे ब्रह्मरूप पाहावं लागेल, आणि अवघे ब्रह्मरूप जिथं पाहणार नाही तिथं सुख खरं मिळणार. सुखाभास असेल, सुख नसेल तिथं काय असेल? सुखाभास असेल, आहे का नाही? सुख लेवणी दुःखाची दुःख लेवणी सुखाची अंगी सहित जगात, तसा सुखाभास असेल तो. दुःखानं सुखाचे कपडे घालून आपल्या पुढे आलेलं सुख असेल ते, पण यथार्थ सुख नाही महाराज. अयथार्थ सुख आहे ते, खरं सुख नाही, खोटं सुख आहे ते. बरोबर आहे का नाही? मग अवघे देखे जन ब्रह्मरूप, आणि अवघे आनंदाची सृष्टी झाली किंवा आनंद सागर ह्याला होतो. याचा संबंध काय? तर त्याचा संबंध असा आहे, आपल्याला पहिले दुःख कोण देतात ते पाहावं लागतील, आणि दुःख देणारे घालवावं लागतील. मला पहिल्यात मुळात दुःख देणारा आपल्याला सगळ्यात खतरनाक शत्रू जर असेल तर तो मोह नावाचा शत्रू आहे. त्याला आपण लोभ म्हणा, मोह म्हणा. दुसरा मग त्याच्यापासूनच सगळे जन्मतात. ते इच्छा हे कुमारी झाली, कामाची तारुण्य आली, ते द्वेषेशी मांडली वऱ्हाडी एक, त्या दोघास्तव झाला ऐसा काय दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, तो अजयाने वाढविला अहंकारे. कामापासून मला सर्व होतं. दुसऱ्याच अध्यायाची लाईनच सांगितली बघा,
ध्यायतो विषयान पुरुष संगच तेषु जयते संगात संजयते कामः कामात् क्रोधो अभिजायते क्रोधात् भवति समोह समोहात् स्मृती भ्रमा स्मृती भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति सगळी लाईनच सांगितली ना. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही अपजे संगती संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला संमोह जाणे संमोह झाली या व्यक्ती तरी नासू पावे स्मृती चंडवा ते ज्योती आहात जैसी का अस्तमानी निशी सूर्य तेजा ते ग्राशी तैशे स्मृती बुद्धी भ्रंशी प्राणी काय स्मृती भ्रंशी प्राणी अशी अशा प्रकारची काय होते अवस्था होती. पुढे पुढे त्याचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे का नाही महाराज. पहिली विषयाची आसक्ती हे दुःखाचं मूळ. आणि मग त्याच्या पोटात महाराज इच्छा झाली इच्छा पूर्ण झाली लोभ वाढला इच्छा अपूर्ण राहिली की क्रोध आला द्वेष आला. विठ्ठला विठ्ठला आणि जर आपल्याला दुःख घालवायचं असेल तर सुख मिळणार नाही. काय माहितीये का दुःख न जाता मिळालेलं सुख टिकत नाही. त्याला सुखाभास म्हटले. आपल्याला विषयाकडून सुख मिळतंय पण दुःख घालवून सुख मिळत नाही. दुःख दाबून सुख येते. लक्षात यायला का. आणि मुळे उदक गाडीचे तरी कैशरी नासून निपजे काय वृक्ष मग तो उदकाचे नि बळ्या दिके तैसा अडवेनी तैसा मानशी शोभोके रसना जरी वर्णन केलं ना. मला एक विषय करा. दुःखाला दाबून मिळालेलं सुख यथार्थ सुख नसतं. कारण कोणत्या वेळेला दुःख त्याला खाली दाबून वर येईल सांगता येत नाही. म्हणून मोक्ष कशाला म्हटलंय. सुखाला मोक्ष नाही म्हटलं. सुखाला मोक्ष नाही म्हटलं. आत्यंतिक दुःखाची नुसती दुःखाची निवृत्ती नाही. नुसती दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि पुन्हा नुसत्या आनंदाची प्राप्ती नाही परमानंदाची प्राप्ती ना मोक्ष. विठ्ठल विठ्ठल आणि ऐका आत्यंतिक दुःख शब्द आत्यंतिक दुःखाच्या शब्दाचा अर्थ आहे कारणासह कार्याचा नाश. कारणासह कार्याचा नाश ते यथार्थ नाश. मुळात सहित अशा हिच मूळ खनाने काढावी केव्हाची गोसावी व्हावी त्याने केव्हाची गोसावी व्हावी त्याने अशा हिच मूळ अशा ही समूळ खणोनी म्हणजे मूळ असं काय कार्य काय मूळ आहे या दुःखाचं काय मूळ आहे. महाराज मनोरथ संगे तरी नोहे रवी सिद्धीची गेले आहे. हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी दोनच मार्ग आहे त्याला. मनोरथ संगे मनाच्या इच्छे बरोबर सुख नाही. मनाच्या इच्छा आल्या कामाला क्रोध आला लोभ आला मद आला मत्सर आला अहंकार सगळंच येतं. आणि म्हणून मला काय सांगायला तुम्हाला संबंध काय सुखाचा आणि अवघे ब्रह्मरूप दिसण्याचा. आता जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल यथार्थ सुख मिळवायचा असेल न संपणारं सुख मिळवायचं असेल तर दुःखाचा नायनाट करावा लागेल आणि गुणातून करावं लागेल. गुणातून नायनाट करायचा असेल तर आशा घालवावी लागेल इच्छा माराव्या लागतील. आणि इच्छा मरतच नाही. वय वाढलं की इच्छा मरते का वाढते. इच्छा वाढवी ती वेल आणि खुंटावा तो खराब बुडातूनच खुंटा हाना ती वाढतच राहतो. इच्छेचा वेल कमी होत नाही. म्हातारपणात कमी होते. कमावली म्हणतात दाढी सावळ धरी मान हलुनी वारी तरी जो करी मायेचा पैसू दाढी सावळ धरी. तुमची नाही धरली सावळ कलर हाना दिल्या दाढी सावळ धरी असं गाडीवर सावळ धरली शब्दाचा अर्थ असा बसला म्हातार आणि दाढी वाढली. पैसे नाही देत तुम्ही दाढी करायला काय नाही. दाढी वाढलेली अशी ती वारं आले की अशी जिकडं वारं आलं तिकडच जाते. दाढी सावळ धरी मान हलुनी वारी नग 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 मनी मान
खालून वारी म्हणजे नको नको म्हणती मान लांब लांब होती तरी मायेचा पण सुकरी मायेचा अंगम गलितम पलितम मुंडम दशनम हि जातन तुंडम आहे का नाही अंगम गलितम पलितम मुंडम अंगम गलितम अंग गलित झालं दात निघून गेली अशा प्रकारचं झालं पण तरी सुद्धा तो काय करत नाही इच्छा मरत नाही मला वय वाढलं इच्छा मरत नाही किती जन्म झाली इच्छा मरत नाही देह बदलला इच्छा मरत नाही इच्छा बदलाय इच्छा संपवायची असेल तर अवघे देखे जन ब्रह्मरूप अवघे देखे जन ब्रह्मरूप सगळं जग ब्रह्म पाहिल्याशिवाय इच्छा मरतच नाही इच्छा त्याच्याच मेल्या ज्यानं जग जग नाही पाहिलं जग ब्रह्म पाहिलं विठ्ठल विठ्ठल एक इच्छा केली की दुसरी इच्छा तिसरी चालू राहते आपल्याला त्याचा विस्तार माहिती आहे आणि म्हणून महाराज ब्रह्मरूप होण्याचं आणि इच्छा मरण्याचं त्याचं कारण काय आपल्याला इच्छा कशाची होती विषयाची होती म्हणजे इच्छा होण्याकरता विषयाची इच्छा होते पण तो विषय आपल्याला अनुकूल असावा आणि आपल्याहून भिन्न असावा लक्षात आलंय का विषय अनुकूल असावा आणि स्वभिन्न असावा बरोबर आहे का नाही भिन्न असावा ऐका याच्यात पुन्हा आता जर बारीक केलं तर तो विषय अनुकूल असावा तो विषय आपल्याला म्हणजे पहिला विषय तो भिन्न असावा तो अनुकूल असावा आणि तो अप्राप्त असावा थोडं बारीक केलं तर तो काय असावा अप्राप्त असावा विषय प्राप्त आहे अनुकूल आहे पण प्राप्त आहे इच्छा कशाला मरायला होईल का आपल्याला आपल्या भाषेत सांगतो डवरे धरायचे तर 4 आणि घरी येत 5 कशाला मागायला मरायचं आहे का धरायचे किती 4 आणि घरी किती येतं 5 डवऱ्याचा काळ नाही म्हणत असा पहिल्यांचं उदाहरण पाहिजे 5 आपलं 4 आहेत 5 म्हणजे एखादं शिल्लक आहे तांदूळ खांदूळ मोडत अडचण नाही मागील का तो ती वस्तू लागावी ती आपल्या उपयोगात असावी त्या दिवशी आपल्याला अनुकूल असावी आणि आपल्याकडे कमी असावी आणि मग त्याची काय होईल आपल्याला इच्छा होईल त्याची इच्छा होईल महाराज एक दौड रातभर झोपून देत नाही एक इच्छा डावऱ्याची पाणी यायला नाही पाहिजे फक्त आणि माणसं भेटलेले पाहिजे कडकड कडकड गडगड गडगड नुसता आवाजान करावं नाही हो येतो कोण नाही नाही इकून चालणे आहे का इकून यायला तो लय खतरनाक असतो त्याला माहिती असते डावऱ्याच्या ठेवतो नाही पण वारा असं सुटलोय अरे काऊन झोपू देणार त्याला डावऱ्याच्या इच्छेनं रातभर झोपू दिलं नाही इच्छा दुःख देते महाराज इच्छा दुःख देते इच्छा दुःख देते इच्छा मारावी लागेल आणि इच्छा मारायची असेल तर ब्रह्मरूप पाहावं लागेल ब्रह्मरूप पाहण्याचा आणि इच्छा मरण्याचा काय संबंध मी सांगितलं स्वभिन्न वस्तूची आपल्याला काय होत असते इच्छा होते स्वभिन्न वस्तूची मला देहाची जी अपेक्षा होती आपल्याला तर देह आपल्यापासून काय आहे भिन्न आहे देह आपलं स्वरूप नाहीये तुकोबा राय म्हणतात देहाची सुद्धा इच्छा मेल्याशिवाय आनंद भेटत नाही आम्हाला आनंद झाला का आम्ही देहाची आसक्ती सोडली विठ्ठल विठ्ठल प्रमाण आठवू लागलो मी की देहाची आसक्ती सुटल्यामुळे आम्हाला आनंद झाला देहाची आसक्ती सुटली आणि म्हणून आम्हाला आनंद झाला विठ्ठल देहासक्ती सुटल्यामुळे आम्हाला सगळा काय झाला आनंद झाला मला देहाची आशा काय करावी लागते सोडावी लागते मग इथपर्यंत इच्छा सोडायची असेल तर ब्रह्मरूप पाहण्याची इच्छा होण्याचा काय अर्थ आहे मला सांगा आपणही ब्रह्म आपण काय आहोत ब्रह्म आपलं मूळ स्वरूप ब्रह्म आणि जे सगळं काही आहे ते ब्रह्म एक ब्रह्म दुसरं ब्रह्म मिळवायची इच्छा करेल का जे आपल्याकडे आहे ते मिळवण्याची इच्छा करेल का माणूस
आपलं स्वरूप मूळ आपल्याकडे आहे आणि जे काय दृश्य म्हणून आहे ते आपलं स्वरूप आहे. पहिलं कारण आपलं स्वरूप आहे ते आपल्याला मिळवण्याची गरज नाही. इच्छा करणार नाही, इच्छा ती कमी मारणार. बरोबर आहे का नाही? जिलाबीनं कधी जिलाबी खाण्याची इच्छा केली का? माणसानं जिलाबी खाण्याची इच्छा होते का? माणूस वेगळा आणि जिलाबी हा पदार्थ काय आहे? वेगळा आहे. प्याड्यानं कधी प्याडा खाण्याची इच्छा केली का? केली का? करत नाही. म्हणजे प्याडा आणि जिलाबी ना, जिलाबी कशाला काढली का? बकरीनं कधी बगर खाण्याची इच्छा केली का? केली का? केली का? नाही करत. शब्दाने खिचडी कधी शब्दाने खिचडी खाण्याची इच्छा केली का? नाही केली. मग ब्रह्म कधी ब्रह्म मिळवण्याची इच्छा करेल का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करायचं देवा पुढं स्पष्ट म्हणतात बुवा, स्पष्ट म्हणतात देवा आम्ही जे तुझा धावा करतोय तू याकडून काही मिळवायचं नाही आम्हाला, आमचं काहीच नुकसान होत नाही रे, काही नुकसान होत नाही आमचं, असं समजू नको देवा. तुला तुझी जी आम्ही आठवण करायला लागलो ते सहजते मनी आठवले, नाही जात जीव होत नाही हानी, नाही जात जीव होत नाही हानी, सहजते मनी आठवले, आठवले सहजते मनी आठवले, आठवले. देवा तुला जे आम्ही बोलवतोय ना असं समजू नको, नाही जात जीव होत नाही हानी, आमचा जीव जात नाही. जीव जात नाही म्हणजे जीव जात नाही म्हणून पोरगी बालवा तसा जीव जात नाही असं नाही त्याचा अर्थ. आम्ही काही मरायलो नाही, कारण आम्ही अमरत्वाला प्राप्त झालो. जीव वेगळा राहिलाच नाही आमचा, आमचा जीव, आमच्या जीवाचं स्वरूप आमच्या लक्षात आलंय. होत नाही हानी, कोणती हानी आमची होत नाही का? ज्याला आम्ही सर्वस्व पाहतोय तो न मरणारा आहे, तो सच्चित आनंद स्वरूप आहे का नाही? आणि म्हणून नाही होत हानी, आहे का नाही? मग का आठवताय? सहजते मनी आठवले. महाराज देहाचा सुद्धा भाग करावा लागतो. देहाचा विसर केला आनंदे संचार, केला आनंदे संचार, केला आनंदे संचार. देहाचा विसर की आनंदी संचार केला, देहाची इच्छा केली रे मेली रे मेली की आनंदी संचार केला. अवघे ब्रह्मरूप जर पाहिलं तर पहिलं कारण की मिळवण्याची दोनच राहिले नाही, तर मग मिळवायचंय काय आणि कुणाला मिळवायचंय? द्वैताची तरी गुण गेले, वस्तू विषय दोन राहिलेच नाही, तर मिळवायचंय काय? पहिलं कारण दोन. अवघे ब्रह्मरूप पाहिलं की द्वैत राहिले नाही, आणि जिथं दोन राहिले नाही तिथं मिळवणार कोण, काय मिळवायचं? पहिलं कारण. आणि दुसरं कारण महाराज अवघे देखे जन ब्रह्मरूप, ब्रह्म व्यापक आहे, व्यापक आहे. आणि व्यापक जे असतं व्यापक त्यालाच म्हणतात की व्यापकत्वात देश परिच्छिन्नता नसते. परिच्छिन्नतेचे तीन प्रकार: काल परिच्छिन्नता, देश परिच्छिन्नता आणि वस्तू परिच्छिन्नता. त्यात वस्तू परिच्छिन्नता नाही, काल परिच्छिन्नता नाही आणि देश परिच्छिन्नता नाही.
परिच्छिन्नता या शब्दाचा अर्थ काय आहे? वस्तू परिच्छिन्नता काय? एक वस्तू एक असते पण ती वस्तू दुसरी नसते, तिला वस्तू परिच्छिन्नता म्हणतात. वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळे निर्विकार आत्मा निर्वाळला विश्वाकार विश्वाकार देश काळ वस्तू भेद मावळाला. परिच्छिन्नता नाही, वस्तू परिच्छिन्नता ज्यामध्ये आहे, तर मग एक वस्तू असेल ती वस्तू दुसरी वस्तू नसल्यामुळे ती मिळावी वाटेल, ती मिळावी वाटेल. रोज नाही. वस्तू परिच्छिन्नता काय आहे? हे माईक, बरोबर आहे की नाही? हे माईक आहे आणि तो योगेश वाजवायला तो काय आहे? पकवाद. आता माईक आणि पकवाद, पकवादात माईक का माईकात पकवाद? म्हणजे माईक पकवाद आहे का पकवाद माईक आहे का दोन्ही दोन्ही? हे ते नाही आणि ते नाही. ही वस्तू वेगळी ती वस्तू वेगळी. म्हणजे ही वस्तू परिच्छिन्नता. परिच्छिन्नता म्हणजे कमतरता, कमीपणा. ही वस्तू ती होऊ शकत नाही, ही वेगळी ती वेगळी. देश परिच्छिन्नता आहे. एका देशात वस्तू असणे, दुसऱ्या देशात वस्तू नसणे, त्याला वस्तू देश परिच्छिन्नता म्हणतात. आता आपण मंदिरावर येतो, घरी येत का? परिच्छिन्न झालो ना आपण. इथे घरी नाही आणि घरी असलो तर इथं नाही का? आपण ते महात्मे का दोन जागी कीर्तन करायला. तुकाराम बाबाजी उरकर थोडीच आपण 2 तारखे घेतल्या की या गावात कीर्तन त्या गावात कीर्तन, असं थोडंच आपलं आहे का नाही? झाली ना देश परिच्छिन्नता. एका देशात असून दुसऱ्या देशात नसणे. इथं आहे तिथं नाही. काल परिच्छिन्नता आहे. आपण जन्माच्या तारखेच्या अगोदर नव्हतो, मृत्यू तारखेच्या नंतर नसणार आहेत, त्याने काल परिच्छिन्नता. मला ज्याला तिन्ही परिच्छिन्नता नाही. मायकातही ती आहे, पक्वादातही ती आहे, प्रत्येक वस्तू ते विठ्ठल. आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोण हरीने घरी कोण दिले हरीने घरी कोण दिले. हरीने कामा घातला चिरा वितवरा मोक दिले. हरिने कामा घातला चिरा वितवरा मोक दिले. परिणाम काय केला त्या हरीना? आत हरी बाहेर हरी म्हणजे व्यापक हरी. हरीनं काय काम केला? पहिलं काम केलं हरीने कामा शिरा. काम म्हणजे इच्छा. इच्छाच मारून टाकल्या. मला दुःखाचं मूळ इच्छा काय केल्या? मारूनच टाकल्या. मग वित्तन वरण वेगळेच नाही राहिले. वित्त मोकलीले, वर वर म्हणजे पती मोकलीला. का मोकलीला? कारण वित्त आणि वर नाही का नाही? वित्त म्हणजे मुलं बाळ आणि वर पती. हे मला पहिले माझे म्हणजे हवे वाटत होते, इच्छा होती यांची. का? कारण माझ्या मला भिन्न वाटायचे. आता माझा पती, माझे मुलं, माझी संपत्ती सगळंच ब्रह्मरूप आहे. अवघे ब्रह्मरूप सगळे. मग काय इच्छा करू मी? कोणाची इच्छा करू? कोणाची इच्छा करू? ज्याची इच्छा करायची तो सगळे आत भरलेला आहे. कहा पगडारू
देखे अनेरा, देखा तो सब वहिनी घेरा, हरि हा वैकुंठ ज्ञानदेवा पात्र हरि हा भरला घनदाट हरी. हे सगळ्याच भरलेला तो आहे आणि तो भरलेला असल्यामुळे त्या इच्छा तरी कोणाची करू, कोणाची इच्छा करू, बरोबर आहे का नाही महाराज. एका आपलं स्वरूप असतं, त्याची काय इच्छा करावी. एक समुद्र दुसरा समुद्राची कशाला इच्छा करेल, आहे का नाही, कशाला इच्छा करेल महाराज. अपूर्णतेत इच्छा असते, पूर्णतेत इच्छाच राहत नाही. आणि सगळा तो भरलेला आहे. यालाच म्हणतात अवघे देखे जन ब्रह्मरूप. ज्ञानेश्वरीत आपला नेमका ब्रह्मरूप पाहण्याचा विषय भरपूर झालेला आहे. आणि अवघे ब्रह्मरूप जर पाहिलं तर इच्छा होणार नाही. आणि खरं भाग्य इच्छा मरण्याला खरं भाग्य म्हणतात. इच्छा वाढवण्याला विषय मिळण्याला भाग्यवान नाही, तर ज्याच्या इच्छा मिळाल्या तो काय आहे. तुका म्हणे भाग्य आणावे, संसारी जन्मी याची लागे. का म्हणे भाग्य आणावे, संसारात जन्मीचे जन्मायचं महाराज, आहे नाही. असं यालाच भाग्य म्हणतात. इच्छा मरण खरं भाग्य. त्याच्या इच्छा मिळाल्या का महाराज. ऐका, बलवान कोण आहे संसारातला, बलवान कोण आहे माहितीये का. बलवान कोण आहे, बलवान कोण आहे त्या पहिलवान बलवान नाही, तो बलवान नाही महाराज. ऐका ऐका, मन गुंतले लुलया, जाय धावून त्या ठाया, मागे परतवितो बळी, आणि शूर एक भूमंडळी. विषयाच्या इच्छा करून विषयाकडे धावणार मन माग वळवणारा खरा बलवान येतो तो बराय म्हणतात. खरा बलवान आहे. किती किती मोठा रेषा आणि असले तुका म्हणे येणे बघू नारी रेषा हानी. इच्छा मारणारा करा. ज्याच्या इच्छा मिळाल्या का त्याच्यासारखा आनंदच कोणाला नाही. आणि इच्छा तशा मरत नाही. इच्छा मरण्याचा आव आणता येईल. इच्छा मरणार नाही. घर बांधायची इच्छा मिळाल्या तर मठ बांधायच्या उभ्या राहतात. व्याकरा बाळायची इच्छा मिळाल्या तर शिष्यशास्त्रादी विलास मठादी मुद्रेचे निमिषे घातले आहे फासे निसंगाजने, आहे की नाही मला तुकोबरायचं सोपं सांगतात बुवा. जंगलात जाऊ नको, काय जरा करील वन समाधान नाही तरी काय तेथे असती थोडी काय जोडी तयाशी. नको 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 नको. काय दरा करील वन, कोण्या दरे नाही गेला, कोण्या खोरे नाही गेला, वनात गेला. आणि जर समाधान नसेल तर तिथं जाऊन करतो काय. आणि उलट सांगून घेतलं काय पाहिजे. तरी काय तेथे असती थोडी. त्या जंगलात राहणारे का जीवजंतू थोडे आहेत का. पहिले जास्त उता आलाय तिथं. काही थोडी तयाशी. त्याला काही देव भेटलाय जंगलात आहे ना. नुसतं देव भेटत असतो का. नुसत्या जंगलात नुसत्या गुहेत राहणाऱ्यांचा देव भेटला असता तर उंदर कुठं राहते, सर्प कुठं राहते, गुहेतच राहतात ना. महाराजाच्या आधी कोणाला भेटला असता देव, उंदराला भेटला असता, आहे का नाही. अन्न खात नाही ना मला, मी 12 वर्ष झाले अन्न खात नाही. अरे अन्न काय, सर्प खातो अन्न काय ध्यान बघायचे. एक म्हणला 50 वर्षांनी चप्पलच घातली नाही, बरं केलं पैसे बचली. काय होतं नाही चप्पल घातली, चप्पल नाही घातली झालं काय. अर्जनावर जन्मभर घालत नाही, मग काय ते देव भेटला भेटला काय देव न चप्पल घालणार. काही म्हणतो मला कोणताही नियमन काही सांगता.
तुकोबाराय सांगतात त्या पाव लय विधी निषेधाच्या नादी लागू नका. तुम्ही त्या दिवशी म्हणले ना, एक म्हणतो ताटात हात धुवू नका आणि एक म्हणतो ताटात हात धुवा, खरं कोणाचा असे काही प्रश्न येतात. काय काहीचे नियम, जेवण झाले की ताट पुसून खायचं, त्याच्यात काय धुयाचा नाही, हात धुयाचा नाही. आणि दुसरा म्हणतो नाही नाही, मग ते ताट खरकट कसं ठेवा, त्याच्यातच ठेवा, मग कोणाचं खरं बुवा. हो ताट इसळून काय करा, पाणीच पिऊन घ्या. एक म्हणतो असं तर एक म्हणतो तसं, एक म्हणतो पूर्वेकडे तोंड करून बसा जेवायला, एक म्हणतो पश्चिमेकडे बसा. कोणाचं खरं धरा बुवा, कोणाचं खरं धरा. म्हणजे गोंधळ गोंधळच पडलेला आहे. जिकडे जावा तुम्ही, या भागात गेलं की यागळाच नियम, त्या भागात गेलं की यागळाच नियम, त्या भागात गेलं की यागळाच नियम, त्या भागात गेलं की यागळाच नियम. बापा 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 बापा, आता मला ते अधिकार नाही सांगायचा, कारण मी ते करीत नाही. जे आपण करत नाही त्याचा अधिकार नसतो. आता आलंय पाचल तर बाबा निंदू का नाही, जरा तुमच्यावर यायच्या मागे. हा मग तुम्ही म्हणता काकड्यावाल्याचे भांडणं फक्त आमच्या भागात किंवा चालत नाही, तुमच्या भागात किंवा चालत नाही. मला 2-2 तास ते भांडणं, 2-2 तास कशामुळं, या का अभंगामुळं. आम्ही म्हणून बरोबर याला म्हणलं, याला काही कोण फुटल का त्याला म्हणून द्यायला, आणि त्याने जरा माघार घेतली तर त्याला काही महारोग होईल का. अभंग कोणता म्हणतोय यात महत्व नाही, प्रेमानं किती म्हणतोय त्याला महत्व आहे. पूजेला कुणीकडे तोंड करून बसावं, करून बसावं. तुकोबाराय म्हणतात मनोमय पूजा याची पडी केशी राजा. मनाची पूजा, खरी पूजा करायची का तुम्हाला, खरीच पूजा करायची का. मांडे घालून बसायचं, डोळे लावायचे, पांडुरंग घालायचं, चंद्रभागेचा स्नान, पुंडलिकाला आंघोळ घालायची, हिंमतच लागते त्याला बी. करावी ते पूजा म्हणायचे, करावी ते पूजा म्हणायचे उत्तम. लौकिकाचे काम काय असे, कळावे काय असे, कळे अंतरीचे कारण ते साचे साचांनी. अतिशय अंती लाभ किंवा घात, अतिशयोक्ती केली की घातही होऊ शकतो. तुकोबाराय म्हणतात फळ देते चित्त भिजा ऐसे. फळ पूजेचं नाही, फळ चित्तातले बियाचे, चित्तातल्या भावाचं काय आहे, कळे फळ. विधी निषेध तुकोबाराय म्हणतात का बघा, तुमच्या पाया पडतो. पहिलंच आपल्या डोक्यावर वज आहे संसाराचं, ते उतरवायचंय. आणि ती उतरवायसाठी आपण काय आलोय, परमार्थात आलोय. ते वज उतरायचंय का पुन्हा विधी निषेधाचं दुसरं डोक्यावर घ्यायचंय. तुका म्हणे तुझे विधी निषेधाचे ओझे, विधी निषेधाचे ओझे, विधी निषेधाचे ओझे. तुका म्हणे तुझे विधी निषेधाचे ओझे, तैशी नव्हे भोळी सेवा एक भावची कारण देवा. त्या अभंगात सगळं सांगितलंय. तपे इंद्रियाघात एक होता आता हात मंत्र चळे थोडा तरी धडाची होय. सापडलोय ना महाराज, यांना काय भेटत नाही. विधी निषेधाचे दोन पडी देत्या नाही देव आता तर पुन्हा काही राहिलंच नाही. तुकाराम महाराज देव कधीच नाही, कधी सकाळी दुपारी संध्याकाळी नाही, 12 महिन्यात नाही, कधीच नाही. जे विधी निषेधाच्या कशात पडली, दवाचा पडली. विधी निषेध बाजूला करून तार्किकाचा टाका संग. खरं सांगू का, कुणीकडे तोंड करून बसाव, काय खावाव काय खाऊ नये, कसं खावं, याच्यापेक्षा काय खातो आम्ही, कसया सांगाते कैसे हे लागते मुखे.
सावे ते जवळी हरी हरीचे चरण आय सर्व नारायण सावे ते जवळी काही सावे हरीचे चरण मात्र काहीच नाही बघ महाराज हे काय कोणालाच विचारू नका मला सांगू तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे का जीवनातल्या काय खावं कसं खावं कुठं राहावं कुठं खावं करूच नाही आता मी आपण करूया प्रयत्न मी तशाच मार्गाचे पण पाहूया पण एकच करा जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल काय करावं कोणालाच विचारू नका कोणालाच माहित नाही आणि ज्याला माहिती किंवा तुम्हाला काय खाण काय नाही हे सांगायला तयारही नाही त्याचं उत्तर हेच राहील विचारून पहा तुम्ही अशा महात्म्याला मी विचारले विचारून पहा महात्म्याला त्यांचं उत्तर काय खाण काय नाही का भाऊ महाराज एक काय का फक्त सकाळी 3 वाजता उठायचं 3 वाजता तसा तो 2चा टाइम दिला पण मी 2चा म्हणलो नाही कारण मी प्रयत्न 2चा करायलो पण 2:30च्या पुढे चाललो म्हणून म्हणलं नाही 3चा टाइम द्या महाराज 3चा टाइम नामस्मरणाला खरा 2 ते 6 हा टाइम लाभदायक सांगितलं 4 ते 6 नाही 2 ते 6 आणि डोळे बंद करा सगळा देह विसरून 1 तास विठ्ठल विठ्ठल म्हणा कोणालाच विचारायची गरज नाही सगळे उत्तरच आपोआप भेटत जातात इच्छाच राहत नाही विचारायची काय इच्छा राहत नाही कारण प्रश्नच राहत नाही महाराज विठ्ठल विठ्ठल नामस्मरण असं आहे काय खावं काय खाऊ नये याच्यापेक्षा जे खाऊ नये त्याचा वीट आणतं आणि जे खावं ते समोर आणतं आणि हे काय का सोडल्यानं सुटत नाही वीट या आला की आपोआप सुटतं विठ्ठल हे चित्त पंचापासून आम्ही नवसताके विठ्ठला मनातुने गाये काहीच मनातून केलं नाही भागलिया उभग सहज न धरता काज झाले मनी न धरता काज झाले मनात का नाही धरला आम्ही असं हे नाही आपोआप काम झालं का भागलिया आला उभग आला आणि उभग आला की काम झालं आपोआप तसं कोणतं ते वाट दावी करी धरून या नाही आपल्याला पंचापासून विठ्ठले व मनते मनी विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून कारण वमन उलटीसारखं ते मनात बसलंय मला नामस्मरण एक फक्त विषयाची आसक्ती घालवतं आणि ब्रह्मरूपता प्राप्त करून द्यायचं पावर फक्त कोणाकडे कलियुगात नामाकडे आहे का नाही नामेची सिद्धी जरी राहिली बुद्धी इच्छा मारण्याची ताकद कोणात आहे फक्त नामात असं पावर आहे महाराजा नामा की अवघे देखे जन ब्रह्मरूप आणि अवघे ब्रह्मरूप पाहिलं की तुकोबाराय म्हणतात कोणी काय तरी केली आचरणे आम्हाया कीर्तने विन नाही बस आम्ही फक्त काय केलं कीर्तन केलं नामस्मरण केलं पावर आहे महाराजाच्या अवघे ब्रह्मरूप पाहिले की सगळी व्यापक दृष्टी येते सगळी व्यापकता दृष्टीत आली रे आली की द्वैत दोन राहिलं नाही आणि व्यापकता असल्यामुळं मिळवण्याचा काही संबंध राहिला नाही आणि अवघे ब्रह्मरूपता मिळणं ही व्यापकता आली याच्याशिवाय खरा आनंद मिळत नाही आणि असं जर झालं तर मग तया सुखा अंत नाही पार आणि मग तिथलं सुख जे आहे ते अंत त्या सुखाला अंत नाही आणि त्या सुखाला पार नाही अंत शब्दाचा अर्थ काय आणि पार शब्दाचा अर्थ काय संपूर्ण सांगायचं म्हणजे कीर्तन नाही हो कारण आपल्या खऱ्या नाटाच्या अभंग कीर्तन सगळे
महाराज म्हणजे आता मी महाराज ते कसं आहे जसं येईल तसं मानण्याचा प्रयत्न केला. असंच असेल असं नाही, कारण मला आपली काय अल्पबुद्धी जशी माऊलीने दिलंय सेवा करायची आहे का नाही. म्हणून मग त्या सुखा अंत नाही आणि पार नाही. बरोबर आहे का नाही. अंत शब्दाचा अर्थ नाश समाप्ती आणि पार शब्दाचा अर्थ मर्यादा. आपलं सुख मर्यादित तरी बसतं नाही तर त्याचा नाश तरी होतो. अमर्यादित थोडंच. जे काळे वेदांग वाटा ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सदा भोगी. मत भक्त भोगी. माझे भक्त मात्र ते सतत सुख काय करत राहतात, भोगत राहतात. का म्हणे सुखा अंत पार नाही व्याख्या. त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार मर्यादा नाही, ते सुख लिहिता येत नाही, असं याला सीमा नाही, मर्यादा नाही. अरे आपल्या टीव्हीचं सुख आहे पण घरातच का डाळी आल्यावर मर्यादा आहे. प्रत्येक विषयाच्या सुखाला मर्यादा आहे. मग मग आनंदे सागर हेलावती, जिकडं पाहिजे तिकडं लाटाच लाटा आनंदाच्या काय होईल अशा खेळत राहतील, आहे का नाही. पण मग ही स्थिरता येण्याकरता शांती क्षमा दया मूर्तिमंता वरवरच्या नाही, मूर्तिमंत म्हणजे मुळास रक्तात शांती क्षमा आणि दया. आता शांती काय, क्षमा काय आणि दया काय याचं स्पष्टीकरण काय. शांतीची व्याख्या माऊली ज्ञानोबा आहे, क्षमेची व्याख्या, दयेची तिन्ही व्याख्या 16व्या अध्यायात आल्या. आपण आजपासून सुरुवात केली अध्याय, उद्या सुरुवात करायची, 15वा संपलाय. म्हणून शांती, खरी शांती काय, क्षमा नाही, तांडवणी आज्ञा येते, ज्ञाता ज्ञान ही मागवते, हरपे निरुते ते शांती पै का. ज्ञाता निवृत्ती हरपे, न्यायाते सांडोनी जे प्राप्त होतं तिला शांती म्हणावं. ती शांतीची व्याख्या 16व्या अध्यायात आली. क्षमेची आली आणि दयेची व्याख्या आली. आता दयाते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निवविडता न कडसी साने थोर, अशा प्रकारची दयेची व्याख्या आली. आणि मग शांती, क्षमा, दया, मूर्तिमंगा मंतांगी. पण त्या मूर्तिमंत ठसवायच्या असतील तर अगोदर आतले घालावं लागतील, त्याच्या संगती राहत नाही का. परावृत्त संगी कामक्रोधा परावृत्त हे संग राहत नाहीत ना. शांती, क्षमा, संगी, कामक्रोधा जमत नाही, हे अगोदर घालवावं लागतात मग ते येतात. म्हणून काम क्रोधा परावृत्त संगी काम क्रोधा. आणि काम क्रोध परावृत्त करायचे असतील तर विवेकासहित कसे जातील का काम क्रोध. विवेक नसेल तर वैराग्य नसेल तर विवेकानं काम क्रोध कळतात, जात नाही. जाण्याकरता काय लागतं, वैराग्य. वैराग्य हलकट दर्जाचं चालत नाही. आपल्या जवळ वैराग्य आहे पण आपलं वैराग्य कसं आहे, हलकट हलकट. अरे माझं तर हलकट आहे. त्या दिवशी किती वचनात सांगितलं होतं की बिना माळकऱ्याच्या घरी वारकऱ्यानं काय देऊ नाही, चहा पिला. आणि मला नेमकं ज्या दिवशी ज्ञान केला का त्या दिवशी येते असंच माझं. एक दिवस आता परवाला मी विचार केला, परवाचाच विषय. इथून ज्ञानेश्वरून गेलो, लगेच जेवण केलं घरी गेल्यावर. आणि मग आता संध्याकाळी 6 पर्यंत खालच्या मंदिरात थोडी जायचं, उघडायचीच नाही कोणी. मोबाईल बंद करून टाकला. मोबाईल म्हणजे फोन नाही आल्यावर काही अडचण आहे का. आता गाडी नेली नाही, चप्पल आत काढून ठेवली, बस पुन्हा कोणीच नाही. असं मस्त गाठ्यात रंगलून टकटकत दरवाजा वाजला. म्हणलं कोणतरी आलं, यावं लागते म्हणजे गावात आलो. 8 दिवस कुठे गेला, इतकुसा नाही गेला, अख्खा गेला. मग आता एकदा केलेला निश्चय मोडला. निश्चय मीच केला आणि मोडला कोण, मीच. हे हलकट वैराग्याचा परिणाम का धगधगीत ज्वाळा नाही. हसायसाठी नाही, मला खरंय. हा मी पहिले सांगितलं, आपला कमीपणा आपण मायकातून प्रकट करावा होता, आपल्याकडे तो कमीपणा भरून निघत नाही. आपलं वैराग्य कसं आहे, बायकोन मला अजिबात तू तोंड दाखवणार नाही की भाजी टाकू लागली, शिजायच्या आज पुन्हा घरी आला. मोकळा तो
काय मोकळा शब्दाचा अर्थ असतो आपल्या भाषेत काय महाराज मोकळा शब्दाचा अर्थ काय आपल्या भाषेत नित्य नियमाविन जो मोकळा तो रिकामा नाही ते काम नाही किंवा मोकळा तो रिकामा मी मोकळाच आज तो काम नसलेला मोकळा इथे मोकळा शब्दाचा अर्थ रिकामा नाही नित्य नियमाविन मोकळा त्याला आपल्या भाषेत काय म्हणा मला तोच शब्द पाहिजे होता ना तोच शब्द पाहिजे होता नित्य नियम नाही तो काय काय दुःख पावे तो काय पावे दुःख 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 पावे दुसरं काय पावे महाराज मग म्हणून त्याला नियमात पण जाणार वैरा केला तर काय महाराज नियम यायला केला की प्राण जाई पण मुखे राम मनने काय मुखे राम मनने काय इंद्रियाचे मनाये मुखे राम तुकोबाराय म्हणतात इंद्रियाशी नियम नाही आणि मुखे राम काय काय फायदा होणार आहे तुकोबाराय म्हणजे काय नाम स्मरणात कमीपणा केला काय फायदा होणार आहे बाबा म्हणजे नामाने पावर द्या करायचं असेल तर इंद्रियावर काय टाकावे लागतात जेरी माशी संगी अन्न सुख नियती ते भोजन सुख आनंद मिळतो का त्यात आणि नियम मात्र आज महाराज वैराग्यच लागतं प्राण जाई पर रघुकुल रीती सदा काय भीष्माचार्यानं मला नियम केला पुन्हा त्याच्यात बदल नाही केला संपला विषय धगधगीत तर वैराग्य कसं लागतं धगधगीत ज्वाला अग्नी जैसा मग हे नाही ते नाही ते नाही ते नाही मग काहीच नाही का नाही 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 एकाची अपेक्षा आहे ना काय न भक्ती नवविधा भक्ती नवविधा पण नुसती भक्ती नाही भाव शुद्धवरी पण पुन्हा त्याच्यात शुद्ध काय पाहिजे भाव शुद्ध भक्ती अलंकार आहे आणि त्याच्यातला भाव म्हणजे अलंकारातला मुकुटमणी आहे अलंकारावरी मुकुटमणी आणि तेव्हा वैराग्य मिळवायचं वैराग्यानं काम क्रोध अधिक घालायचे काम क्रोध घालून शांती क्षमा दया स्थापित करायची शांती क्षमा दया स्थापित केली चित्त वाळवंट होईल चित्त वाळवंट झालं ते व्यापकता दृष्टीला प्राप्त होईल म्हणजे श्रवण जे केले त्याच्यातून काय होईल कानी जे पेरिले डोळा जे कानी पेरले ते डोळा उघडले हे महत्वाचं आहे कानातून ज्ञान पेरलं ऐक श्रवणाच्या मिशे बैसावी येऊन हे मिशे बसणं म्हणजे कानातून पेरणं आणि डोळ्यातून ते उगवतं कानातून पेरलेलं डोळ्यातून उगवणं याचा अर्थ डोळ्याला व्यापक दृष्टी आता काय झाली प्राप्त झाली व्यापक दृष्टी प्राप्त होईल किती प्रक्रिया करावी लागतात ना पहा महाराज पहिले कामक्रोध घालावं लागतात कामक्रोध घालायचे असेल तर वैराग्य असावं लागतं वैराग्य असल्यास कामक्रोध जातात कामक्रोध गेले की शांती क्षमादाया स्थापित होतात शांती क्षमादाया स्थापित झाल्या की व्यापकता दृष्टी प्राप्त होते म्हणजे चित्त वाळवंट होतं चित्त वाळवंट झाले की व्यापक दृष्टी प्राप्त होते व्यापक दृष्टी प्राप्त झाली की आनंद सागर त्याला होती आणि एवढ्या प्रक्रिया करत असताना एवढ्या प्रक्रिया करायला कोण इच्छा पूर्ण करणार तुका म्हणे कोणा वासना तुका म्हणे नारायणा तुझं विना माझी कोण वासना पूर्ण ही माझी इच्छा कोणीही दुसरा पूर्ण करू शकत नाही कारण दुसऱ्याकडे बळ नाही ऐशे बळ नाही आणि त्याची आणि दुसरीकडे काही बळ काही मिळवून दिलेच
नाही नाही, म्हणजे मग सासरा मोठा आहे मिशाचा आहे, तेवढा नाही मिशाचा असली पण त्याच्याकडे ही बळ नाही. आयुष्य कोणाच्याच नाही, कोणाच्या तप तीर्थ जगी दान व्रत बळ फक्त कोणाच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. आणि देवाला त्याच्या चिंतनाच्या माध्यमातून हे सगळं भगवंत आपल्याला देतो. अशी भगवंताकडे 8:15 तुम्ही आज सुरुवात केली होती तुमचा जागर असल्यामुळे. आपली वेळ कशी झालेली आहे, तिथे 10-15 मिनिट लागतात.